हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आत्ता रेडी वगैरे झाली आणि चाले नलखेडाला बगलामुखीचे दर्शनाला. तर कियू आणि हे रेडी झालेत आणि गेलेत पुढे. दोघांना त्यांना सेम कुर्ती घातलीत आणि मी येल्लो आहे तर येल्लो ड्रेस आहे तर ड्रेसच वेअर केला. मला घालायचा होता घागरा, म्हणजे स्कर्ट विथ ब्लाऊज दुपट्टा असा होता सेट. पण गरमी बरं तिकडं झाली बेली मग जास्त. इथं तर काही गरमी नाही सध्या तरी, कारण आत्ताच थंडी संपली म्हणून जास्त काही गरमी नाही. तर बोलले नको, गरमी झाली तर मग परत व्याप होतील म्हणून चालले तिकडे. गरमी तर नाही इथं, तिथं बघू आता का आहे का नाही ते. तर चला निघते बगलामुखीच्या दर्शनाला नलखेड्याला. तर इथून बस आहे, उज्जैनवरून बस आहे. इंदोर नलखेडा सगळ्या त्या बस इकडूनच आहेत. तर आता इथूनच चाललोय. ह्यावेळेला आम्ही हे नाही पॅकेज नाही घेतला, कारण आम्हाला ह्यावेळेला बघायचा होता की पॅकेज जास्त होतोय की आपला हे जास्त होतंय. तर ह्यावेळेला पॅकेज नाही घेतला. चला की ओरखतंय, चलो चलो. आमच्या रूमच्या बाहेरच हा मंदिर आहे. तर आम्ही बसलो होतो रिक्षात जायला बस स्टॉपला, पण तेवढ्यात मंदिर दिसला समोरच. तर मग लगेच आलो आम्ही दर्शन करायला. तर किती भारी वाटते शिवलिंग बघा. आता बसलो रिक्षात आणि चाललो नलखेड्याला. कियूचे कपडे बघा, त्याचं दोघांचं मॅचिंग आहे. नंतर हे चेंज करते तिकडे. तर चला. हा हे बस स्टँड आणि आता रिक्षात उतरलोय आणि चाललो तिकडे नाश्ता करायला. तर बघते पार्सल घेते, नाही तर मग खाऊन जाऊ. बस स्टँडला पोहोचली आहे आणि आता इथे लागली इंदोर नलखेडा म्हणून बस. तर आता चालली आहे बसमध्ये बसायला. त्यांना बोलले पाण्याची बॉटल घ्या आणि नाश्ता पण घेतला पार्सलच, कारण टाइम वेस्ट करण्यापेक्षा पटपट गेलेला बरा. आता इकडे 8ला निघेल की 11 वाजता पोहोचेल. इकडे बसली बसमध्ये आणि घेतलाय नाश्ता करायला. बिस्किट. इथले समोसे बघा किती छोटे आहेत, एकदम छोटे आहेत आणि गोड पण लागतं ते समोसे. मला माहित नव्हतं गोड येते, तर असं आता खायचं काम करते. नलखेडा बस स्टँड उतरली आणि तिथून घेतली रिक्षावाला घेतात 10,000 रुपये मंदिरापर्यंत सोडण्याचे. आणि एवढे हालतंय रिक्षा, सोनच हालतंय. चले की इथं कसे आले. फ्रेश वगैरे झालोत आता आणि आता चाललोत मंदिरात दर्शन करायला. तर चला ये लवकर. तो नुसता पाठी मगर आहे खेलत. चला. हा बघा बगलामुखीचं मंदिर आणि इथे सर्व विद्या वगैरे केल्या जातात शिक्षांतीसाठी. आतमध्ये चाललो तुम्ही. इथं सर्व पूजा पाठ केल्या जातात. इथे सगळे हवन वगैरे केले जातात सुख शांतीसाठी. अजून बरेच केले जातात. भैरव महाराज. दर्शन वगैरे झाला आणि आता बसलो रिक्षात, चालले बस स्टँडला आणि तिथून जाईल मग परत उज्जैनला. जेवायला मागवले पनीर बटर मसाला, रोटी आणि मसाला पापड. आणि याला मागवलाय राईस, कारण याला राईसच लागतंय. पहिला मस्त खायचा चपाती वगैरे, आता फक्त भाकरी आणि राईस. इकडचा मसाला पापड बघा. तू काय बोलतोय, काय आहे काय बोललास तर बोल. कियू बोलतोय पिझ्झा आहे मम्मा. बस कियू. पनीर बटर मसाला दिसतोय तर छान. आता बघू. आणि इथं रोटी. आणि हा काय सांगतेस कियू, काय करू. रोटी आणि चिकन नाही आहे, पनीर. हा अजून काय पाहिजे. हा अजून तुला काय पाहिजे, तुला काय खायचंय. हा आता बोलतोय हा काय. हा फोटोकड बोललास ना. नलखेडावरून आम्ही आलो 5:45 वाजता. तिघांनी पण आंघोळी वगैरे केल्या आणि
तयारी वगैरे केली आणि आता निघलोत आरतीला. बघूया कुठली आरती भेटते, कारण टाईम तर झाला आहे. पण नलखेडावरून यायला एवढा टाईम झाला, म्हणजे 5 नाही सॉरी 5:45 वाजले. जी की एवढा टाईम नाही लागायला पाहिजे. ते बसवाले कसं थांबत थांबत येतात आणि डायरेक्ट बस जात नाही कुठल्याच. जरी गेल्यानंतर कुठं ना कुठं स्टॉप घेतात. तर मी तुम्हाला नंतर सांगेनच सगळ्या डिटेलमध्ये. तर आता जातो मी आरतीला. आणि काल आम्ही उज्जैन दर्शन केला आणि त्याच्यानंतर इथंच बॅगा वगैरे ठेवलेल्या आणि सकाळी 7 वाजता निघलो होतो आम्ही नलखेड्याला जायला. आणि तिथे 11च्या अगोदरच काहीतरी पोचलो आणि नंतर मग तिथे फिरलो वगैरे, बसलो, जेवण वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग निघलो यायला. तर मग येता येता 3 तास लागतात बोलतात, पण 3 तास नाही लागायला पाहिजे. आम्हाला पण 2.5-3 तास लागले, पण जे मी तेवढे लागायला नाही पाहिजे, म्हणजे 1.5 तास. ओके. हॉटेलच्या बाहेर घेतली रिक्षा आणि आता चाललं शिप्रा नदीची आरती चालू आहे. तर बायाला विचारलं तर ते चालू होगी, तर चला माझ्या जाऊया आरतीला. आणि या पोराची मस्ती बघा, रिक्षात कुठे चढलाय. एकदम फास्ट आली रामघाटावर आणि आरती चालू आहे. कॉरिडोर शो बघायला. बघू चालू झालाय का, चालू झालं असेल तर दाखवतेच.
घेतली मॅगी. आता खा मॅगी. नेमलंय दूध फुल्लडमध्ये दिलं उघडे रे. वाव मलाईवाला दुधू. कोण पिएगा? मी बोलते मस्त आहे. बरे मलाई मलाई